मित्रांनो, सतत पाऊस पडल्यामुळे रबी पेरून सतत पाऊस पडल्यामुळे जमीन गाठेजून बसलेली आहे, जमीनला गचपणा आलेला आहे मित्रांनो। हे जुंजळ्याचं शेत आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मित्रांनो। हो का, ही जी जमीन आहे ती एकदम गच झालेली आहे आणि गच झाल्यामुळे एकतर जमिनीमध्ये वल खाली कायम आहे मित्रांनो, आणि ही जुंजळा जी आहे वाढ करीत नाही मित्रांनो। ह्या जमिनीला उकरणं गरजेचं आहे मित्रांनो, त्याकरता पाठीमागं माझ्या कोळपे चालू आहेत मित्रांनो। जमीन उकरल्यामुळं ही हवा भेटते जमिनीला आणि जमिनीचा हुसास निघून जातो। हुसास निघाल्याबद्दल हे धान उचलतं मित्रांनो, कारण तर ही थंड जमीन आहे, एकदम पावसानं गच्च आलेलं रान आहे आणि गच्च आल्याबद्दल ह्याला कोळपे हाणणं गरजेचं आहे मित्रांनो। पाहू शकता मित्रांनो, हो का, हे खाली हाताने देखील उकरण आहे आणि खाली एकदम मुटका व्हायची वल आहे, बघू शकता मित्रांनो, एकदम वल पिच रान आहे। अशा रानाला जर ज्या शेतकऱ्याचे असे थंड रान झालेले आहेत, काळ्या जमिनीला हे जास्त परिणाम होता मित्रांनो, पाणी लागे रानाला मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना आपला हरभरा असो जुंजळा असो जमिनीचा हुसास काढणं गरजेचं आहे, कोळपे मारणं गरजेचं आहे, त्याकरता व्हिडिओ बनवित आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमची जमीन असेल पेरणी केलेली रबीची, तर आपण 100% कोळपे मारून घ्यावे, नाहीतर आपलं धान वाढणार नाही आणि त्याचा फायदा तुम्हाला काहीच भेटणार